निघता निघता पाऊस बघा केवढा आलाय आणि संजय आणि सत्या अजून आलेच नाही. पहिला ना दुसरा आणि तिसरा खायला भरपूर आहे या गाडीमध्ये. वडापाव गरम गरम. चला चला भेटू कधीतरी प्रवासात. चौकात जावा. ओके चल संदेश बाय बाय. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचा 1:30 वाजलाय. आपण आहोत आपल्या घराकडे. गेले 2 दिवस म्हणजे काल आणि आज आपण गावाकडे आलेलो. एक शॉर्ट ट्रिप होती आणि या ट्रिपमध्ये जास्त काही तुम्हाला व्हिडिओ तर करता आल्या नाही, पण कामं बरीच झाली. घराजवळची काल कामं झाली. त्याच्यानंतर आज थोडंसं आम्ही मंदिरामध्ये वगैरे जरा फिरलो, कारण गावचं जे मंदिर आहे आपलं हनुमान मंदिर, त्याचं पण जरा मंदिर बांधायचा विचार आहे. तर सगळे भाऊ पण आलेत गावाला, त्यांच्यासोबत पण थोडा फेरफटका झाला. आता दुपारची वेळ आहे, घराकडे आलो आहे. घराकडचा कामाचा अपडेट एवढाच की मंडळी आता PCC करून झालं आहे. तर वरचा जो आपला स्लॅब आहे तर त्याचं प्लास्टरिंगचं काम आता सुरू होणार आहे उद्यापासून. तर इकडे बघा हे टोचे वगैरे द्यायचं काम सुरू आहे. तर हे झालं की त्याच्यानंतर मग बाकीची कामं सुरू होतील. सगळं साहित्य आपल्याला आलं आहे, कडप्पा, लादी, मार्बल सगळं काही आलेलं आहे. तर साधारण एक 15-20 दिवस तरी जातील आपल्या कामाला, पण काम आता रोजच्या रोज सुरू आहे. हे बघा PCC वगैरे झालं आहे सगळं व्यवस्थित. आणि इकडे या बाजूला चुलीची रूम पण आपली व्यवस्थित झाली. इकडची भिंत पॅक करून घेतलं आहे, आपलं डिस्कस झालेलं. तसंच ही लेवलिंग करायची बाकी आहे, ती आपण काय कधीही करू शकतो आहे. तर असं हे काम झालेलं आहे मस्त गावाकडचं. बाहेर पण क्लायमेट बघा, ऊन आहे, पाऊस आहे, सगळं काय आहे. तर चला मंडळी, आज आपण निघतो आता मुंबईला. दुपारची आपल्याला मांडवी एक्सप्रेस पकडायची आहे. 3 वाजता साधारण संगमेश्वरला येते. तर इथून आपण बुलेरोने जाणार आहे संगमेश्वरला. आणि कारण आता 7-8 जण तरी आहोत, तर बुलेरो केले, रिक्षा तेवढे जमणार नाही. तर इथून संगमेश्वरवरून मग ट्रेन पकडून जायचं दादरवरून नालासोपारा असा ट्रेनचा प्रवास असणार आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आहे ना दुपारच्या ट्रेनला जातो. शक्यतो सकाळच्या ट्रेनला बऱ्याच वेळा जातो मी. तर दुपारच्या दिवा गाडीला पण गेलो आहे, पण ह्या मांडवी एक्सप्रेसला कमी जातो. तर तिलासुद्धा आपण आता जातो आहे. तर चला मंडळी निघूया. आता शनिवार रविवार गावाला हे ना चालू राहीलच, तेव्हा घराचे अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच. हवा बघा कशी सुटले मस्त, वा एक नंबर. अशा वातावरणात झोपायची मजा भारीच. म्हणून गावाकडे ना दुपारचं अर्धा तास जरी असं झोपलं ना की भारी वाटतं, कारण वातावरणच तसं झालेलं असतं. रात्री झोपायचं ना आपल्याला, घरी जाऊया. पॅकिंग असं काही जास्त सामान आणलेलं नव्हतं, कारण शनिवार रविवार आलेलो, तर काय लॅपटॉप वगैरे पण आणला नव्हता, कामं काही करायची नव्हती एवढी. तर चला आता थोडी आवरावर करूया आणि मग निघूया. दुपारची हवा मस्त सुटते गावाकडे. ओ सूरज चला, चल झालास का? ओके चल, मी पण बॅग उचलतो आणि निघतो. चला. होय हो संतोष, आलास काय? झोपतोय काय नाही का? झोपतोय म्हणतोय. तू पण नाहीस आहे? तू येतोस ना? जयेश काय म्हणतो संध्याकाळी? झोप मग, आम्हाला काय त्रास नाही, चांगला आहे. मजाक करतायत. सगळ्यांना उद्या कामाला जायचं आहे, तर सगळेजण निघत आहेत. चला आई पण वाट बघते. म्हटलं आईला जरा घराकडे जाऊन येतो, घराचा अपडेट तुम्हाला पण द्यायला बरा. मला पण जरा अपडेट राहतं की घर कुठे आहे. मुंबईला जाताना घर कुठपर्यंत झालेलं, परत आल्यावर केवढं काम झालं आहे. कोंबडीकडे आराम करत आहेत निवांत. दुपारची वेळी ऊन घेत आहेत. चला बाय बाय. होय तिकडे करतो. चला चल बाय. चला ये. हां पुढं संध्याकाळी पुढं नको आता.
हां चल बाय बाय. निघता निघता पाऊस बघा केवढा आलाय आणि संजय आणि सत्या अजून आलेच नाही. त्यांची वाट बघतो. आले वाटतं. तेच आहेत काय? होय होय आले. पावसात एकदम कडाक्याच्या पावसात एंट्री झाली दोघांची. जोराचं झालं आहे आणि पश्चिमेकडून पाऊस आला आहे बघा. पूर्वेला काच उघडी आहे. टेन्शन नाही. खालून आला आहे. चल जा सावकाश. मार्गो जा सावकाश. हां येतो शनिवारी. हां मग चला आलेलं आहे संगमेश्वर स्टेशनला. तिकीट काढूया आणि मग ट्रेनची वाट बघूया. चला म्हणजे तिकीट काढलेली आहे. तर संगमेश्वर नालासोपारा म्हणजे सतीश आहे आणि माझी आहे. 290 रुपये तिकीट म्हणजे 145 पर पर्सन. मलाटची किती आहे? 135. मलाट अंधेरी सेम आहे 135. चांगलं आहे. चला ठेव. 2:45ची मांडवी एक्सप्रेस आहे मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ती आपल्याला दादरला साधारण 9, 9:15ला सोडेल. व्हेर इज माय ट्रेनवरती आपण चेक करतो आहे. गाडी तशी 10 मिनटं उशिरा दाखवते. बघूया. संगमेश्वरला आलो आहे आपण. ट्रेन अजून वेळ आहे आणि पाऊस आला आहे. गावाकडे पाऊस मस्त पडतो यावर्षी. म्हणजे अजूनपर्यंत एवढा विसावा घेतलेला नाही. मध्ये 5-6 दिवस थोडा विसावा नाही बोलू शकत त्याला. रिमझिम असायचा. पण आता वेळेवर पडतो. आता लावणीचा सीझन पण चालू आहे आणि पाऊस चांगला पडतो एकदम. ट्रेन येईल थोड्या वेळात. आता वाजले किती माहिती आहे का? 3ला 10 मिनटं आहेत. 3:05, 3:10पर्यंत ट्रेन येईल. अजून अनाऊन्समेंट नाही झाले त्यामुळे अजून गॅरंटी नाही ट्रेन वेळेवर येईल की नाही. चला अनाऊन्समेंट झाले आहे. तर याला पहिले 2 असतात आणि पाठी 2 असे 4 जनरल डबे असतात. तर आपण पुढे चाललो. चला रे मजा केली. काल आम्ही मासे पकडले. राहूया ना. आम्ही बोलत होतो राहत नाही तुम्ही ना. हा नाही पाऊस नाही ना. मासे कसे भेटतील? पाऊस पडला तर मासे भेटतील. काय मासे पहिल्यांदाच आला. होय लगेच चालले रे. हा नाही थांबत ना. मी थांबलो असतो. पाऊस कुठं आहे? ऊन बघ काय. तर छत्री अशीच घ्यावी लागते. पावसाचा काय संबंध आहे? मासे किती आहेत? चढायला नको काय पण गेला तर ना काय नुसतं दिवस जायला पाहिजे. साईला फोन लाव. काल पकडले पण भरपूर पकडले का? पाणी पण खूप आहे रे. पाणी भरपूर आहे नदीला. पावसाची गरज नाही. हाय मळे पण पकडलेले. गाव कोणता? कुंभारखानीचे. मग तिथूनच आम्ही वरती निवळीला. निवळीचे आम्ही धामापूर ते देऊ आहे ना तिथे. होय काय? कोणता धामापूर? पीर धामापूर. होय ते कुठे धामापूर? ते तिकडे देव धामापूर वेगळं. हा पीर धामापूर यांचा आहे देव धामापूर. हो का? म्हणजे बहीण दिलेले. आम्ही सहज आलेले. सहज म्हणजे कसं आता हे गणपती बुक हे करावं लागतं ना अच्छा आपल्याला. गणपती बुक झालं. अच्छा चालेल. मासे नाही पकडले. मासे पकडायला टायमिंगच कुठे? टाइम नाही तुझ्यासारखेच ते पण लगेच आलेले शॉर्ट. हा ह्याला टाइम नाही. आता माझा मित्र एक आलाय टायमिंग होय ना. तो पण नाव कसं तुमचं? तुमचं नाव? अमोल. तुमचं? उत्तम माने. उत्तम होय काय? माने कंपनी. चला बघूया ट्रेन कधी येते. दुसरा आणि तिसरा. चला वर घे. जाम पॅक आहे एकदम फुल गर्दी रे. काकडी जाऊ दे. काकडी हे घ्या. मांडवीला रोज असतं काय? हो डेली असतो. कुठचे तुम्ही? चिपळूण. नाव? अमोल कुंभार. ओके. ते अमोल दादा आहेत. लस्सीच असते तुमच्याकडे? लस्सीनी ताक असतो. ताक
ताक आणि लस्सी असते. ओके भेटू परत काहीतरी. होय भेटूया. थँक्यू. कुठला संजय देतो. ठीक आहे ठीक आहे. हां तिला नाही बोलला ना तो. त्या लस्सी पहिले 20 रुपये लस्सी. कुठली आहे. कोकण लस्सी आहे. मस्त आहे. मस्त आहे. असल दुधाची. हां असल दुधाची. अस्सल दुधाची आहे. मधुर. मस्त आहे ना. मस्त दर हे का बरोबर आहे. मस्त आहे. उपमा शिरा कटलेट आमलेट सँडविच उपमा शिरा. खायला भरपूर आहे या गाडीमध्ये. वडापाव गरम गरम. सकाळची मांडवी असते नाही का दादरवरून. सकाळची मांडवी दादरवरून तसंच सेम आहे. खायला भरपूर. फूड क्वीन. लस्सी घ्या ताक. आता बस लस्सी एकदा झालं दुसरं काहीतरी घेऊ. 3:30 वाजताची गाडी 4 वाजून 10 मिनिटांनी आली चिपळूणला. वडापाव आले. अरे इथं चढायला जागा नसणार आता. वडापाव कोण खायला. बडा गरम ले गरम बडे. पाचशे डब्यांना गर्दी होती. इथं एवढी नाही वाटत आहे पुढच्या डब्याला. फुल पॅक झाली आहे गाडी एकदम. जनरल डब्यातून प्रवास करणं म्हणजे मोठा टास्क असतो आणि एमर्जन्सीमध्ये मग असा टास्क करावा लागतो. संजय ए संजय आहेस ना. बाकी कुठे आहेत. गाडी निघाले 4:15 वाजता चिपळूणवरून. गर्दी झाली भरपूर. दुपारची जी मांडवी एक्सप्रेस आहे ती पण फास्ट आहे एकदम. म्हणजे संगमेश्वरवरून चिपळूण खेड माणगाव त्याच्यानंतर पनवेल ठाणे दादर आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असे 5-6 स्टॉप्स आहेत फक्त. त्यामुळे या गाडीला बऱ्यापैकी गर्दी नेहमीच असते.
5:50 झालेत. माणगावला आलो आहे आणि गाडी खचाखच भरतेच, उतरणारं कोण नाही. रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये स्पीड पण आता वाढला आहे माणगाव सोडल्यानंतर, कारण माणगावनंतर पुढचा टाईम आहे ना रिकवर करते ही गाडी बऱ्यापैकी. 107-8चा स्पीड आहे सध्या. सात वाजून 10 मिनटं झालेत. एक 10 मिनटामध्ये म्हणजे 7:20 पनवेल स्टेशन येते. पनवेलला बऱ्यापैकी गर्दी खाली होते. संजा पनवेल ना, आता उतरायचं. चौकायचा चौकात कुठं जाणार आहे? गर्दीतून हात जावं लागेल, त्या उतरायला भेटत नाही. मी नाही. संजा आणि इकडं जयू कुठे आहे? जयू की उतरलं वाटतं. हां चौकाश. पनवेल पनवेल चला पनवेल पनवेल पनवेल. हा वडापावाला लगेच आला पण पूर्ण खाली होते डबा. पनवेल पनवेल चौकात जावा. सामान सगळं सोबत घ्या, काय भेटणार नाही राहिलं तर. अरे उतरू दे त्यांना. समोसा कुठे देतोस? बरं वाटलं. हे आले लगेच. संगमेश्वर मध्ये घेतलेला खाऊ तो आता फायनली आम्ही कुठे खातोय? पनवेल क्रॉस केल्यावर. रेकॉर्ड आहे ना? रेकॉर्ड आहे. मग आता भूक पण लागले, याच्यात खाणारे पण कमी झाले, 2 जण उतरले. 8:30 झालेत. ठाणे येते आता. चला चला भेटू कधीतरी प्रवासात. चौकात जावा. ओके चल संदेश, बाय बाय. हो चला. अरे तुम्ही पण होतात ना, ठाण्यालाच उतरत आहे. ओके केला पण झालं ना त्यांच्या. सीट भेटली तुला? मग मस्त आहे. रे ठाण्याला वाटतं भेटली. सगळंच खाली होत वाटतं. आपलीच सीट सगळ्या. आलं का? आलं. त्याला विचार बॅग उतरवायची काय? कोणाला? पांडूला. पांडू बॅग उतरायची का? हो पांडू बॅग नेशील ना? हां पूर्ण खाली झाली. आता काय निवांत बसू शकतो कुठे पण. कुठे बसू? बस कशाला? सध्या एवढे आहे. खाली झाली. बस तिकडे बसतो. तू बस. एकटा बसतो त्याला. एकटाच बसायला लागेल रे मला. 9:15 झालेत. फायनली आपण पोचतोय आता दादरला. चला फायनली पोचलेला. चल मित्रा बाय. सध्या येतोस ना? थांबतोस? येते चल लवकर. चला चला दादरवरून पण ट्रेन आले. चर्चगेट विरार फास्ट. गर्दी आहे. बाय बाय. चला सतेजला इथे सोडलं आहे आणि सूरज भाईंदरला उतरलं आहे. तर आपण पण आता रिक्षा पकडूया, पटापट घरी जाऊया. काय करते?
वाट बघत होती कधी जेवली जेवली तू काय जेवली चिकन चिकन जेवली आणि भात आणि आणि पाणी पिला. पाणी पण पिले ओके चला म्हणजे तुम्ही गावाला जेवू दे. जेवलो गावाला आई होती. आई होती हा तुझी आठवण काढत होती कोण आई हा मी बोललो आणि विचारत होती कशी आहेस आई हे कोणी पसारा केला अम्मानी मम्माने केला नाही मग कोणी केला मी कल्ला. मग आता आवरायचं ना तो हा. चला म्हणजे घरी आलोय काय करताय काय करतायत काम करताय. चला घरी आलोय फायनली आपणचं जेवण झालंय मयुरी बाकी आहे जेवायची चला प्रवास एकदम तुफान गर्दीचा झालाय पण तुम्ही ठीक आहे डायनोसॉर चावतोय कसा कसं चावतोय टिंग टिंग टिंग. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय.